तुळजापुरातल्या कळस बघा केवढं मोठं आहे. हे यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. आज लई दिवसातनं ब्लॉग करवले आणि आम्ही चाललेलो तुळजापूरला. मग पहिला स्टार्टिंगला बसमध्ये बसलो बघा आणि डायरेक्ट निघालो तुळजापूरला. मग पहिला कंडक्टर काका आले, त्यांच्याकडे तिकीट बिन काढून घेतलो. मग अर्ध्या वाटेत भुका लागली, पॉपकॉर्न पिन खाल्लो आणि आमचा प्रवास 7 तासाचा होता. मग आम्ही तुळजापुरात आल्यावर पहिला मस्त बी बाटल्या माझ्या हातात दिल्या आणि मला दादाच्या दुकानात पाणी घ्यायला आलेलो आणि पैसे घेऊन मला पाठवलेत ते म्हणजे बांगड्या आणायला, कारण देवीला घालायचं आहे आणि आम्ही अजून दर्शन घ्यायला जाणार आहे. वटीचं सामान सगळं घेतलं आता ह्याच्यात, कारण देवीला वटीचं बिन सामान द्यायचं असते. म्हणजे आम्ही वटी घेतलोय, जे आहे त्यांनी साड्या गेल्यात वटीला. येडमाळा ते जाऊन आलोय, पण तुळजापूरला काय या टायमाला दुसऱ्यांदा आलोय. चला सगळीनं वळीनं नुसतं देवाचे कपड्याचे दुकान, हाराचे दुकान, नाश्त्याचे दुकान असेच आहेत सगळी. काही बोलूच नका. अजून मंदिर तर इथनं एक जवळच आहे सोडा, एवढं काही लांब नाही. थांबल्या जाते इथे कवड्याची माळ घ्यायची आहे. मम्मीनं परडी घेतल्या हातात, कोमल दीदीच्या हातात पिशवी आहे. इथं कवड्याची माळ घ्यायला परत तुळजाच्या कमानीपाशी आलो आहे. आणि इथं आल्यावर गर्दी बघू शकताय कसली शेवट आहे गर्दी, म्हणजे गर्दी सगळी भरल्या आणि कमान एकदम जुनी आहे. माहिती दिल्या म्हणजे मंदिर कसं बांधल्यात, कधी बांधल्यात इथं बी नाही बघा. आणि तुम्ही पण तुळजापूरला आल्यावर इथलं बघू शकताय. हे आहे इथलं मेन गेट. हे तुम्हाला पुढं जाऊन दाखवतोय मेन गेट कसला आहे. पूर्ण दगडी बांधकाम आहे इथं, पूर्ण सगळं दगडी बांधकाम आहे. इथे एक गणपतीचं मंदिर आहे, इथं बघू शकताय तुम्ही गणपतीचं मंदिर. आणि ही बघा ह्यो मेन दरवाजा ह्यो तुळजाच्या मंदिरमध्ये एंट्री केलेली आहे. इकडनं डायरेक्ट आम्ही चाललेलो ते म्हणजे दर्शन घ्यायला देवीचं. पायऱ्या बिऱ्या आहेत आणि पायऱ्या बिऱ्या म्हणजे तसं काय विषय नाही. म्हणजे आता काय गर्दी नाही, नंतर एवढी गर्दी असते काय बोलूच नका. एकदम शेवट असते गर्दी, आणि गर्दी तर एकदम चेंगराचेंगरी होती. आता आम्हाला सुट्ट्या मिळाल्या, आमचं नशीब. आणि कसं पहिल्यांदा पुढं गेलो तेव्हा कळली इथं गर्दी काय आहे. आज बुधवार होता तरी इथं गर्दी एवढी भरलेली काय बोलूच नका. मग कसं तर करून 1 तासानं आमचा नंबर आला. आम्ही जायला लागलो डायरेक्ट आज देवीचं दर्शन घ्यायला. इथं आत गेल्यावर तर इथली कलाकारी बघून तर चक्कच झालो. आणि इथं जुनी एक घंटी पिन होती. घेतले आणि दर्शन घातल्यावर इथं बाहेर मंदिराच्या इथं बारीक बारीक देवळा आहेत बघू शकताय. अलाउड नव्हतं तरी पण कसं तर काय तर करून शूट घेतलोय. कसं आहे कमेंटवर नक्की सांगा. मंदिरात आल्यावर एवढं भारी वाटते काय बोलूच नका. असं सेम किल्ल्यागत आल्यागत वाटते. मंदिरात अजून एक इथं मंदिर आहे, इथं पाळणा तेन सगळं आहे. आता सगळं दर्शन तीन घेऊन मला म्हणलेली जा आणि देवाला उत्काडी कापूर तेन लावून ये. मग उत्काडी कापूर तेन लावून झाल्यावर मी चाललेलो जिथं तुळजाई आंघोळ करत होती. आणि इथलं पाणी बघितल्यावर तर मी आश्चर्यच झालो. सेम स्विमिंग पूल गत होतो. मग लागल्यात मी पण पाण्यात उतरलो, पण पावणार होतो म्हणून कपडे नाहीत म्हणून मी तोंड हात पाय धुवून डायरेक्ट निघालो खाली. आलो इथं तुळजाभवानी मंदिरमध्ये असलेल्या आदिशक्तीला. आदिशक्तीच आहे तिथं आलोय. मग इथला कुंकू तेन लावून घेतला, नमस्कार तेन केलोय. आत काय कॅमेरा क्वालिटी अलाउड नाही. तिला पाया पडून बाहेर आला की नाही इथं सगळी तुम्हाला कवड्या बिवड्या तेन बघायला मिळतील. तिकडनं आम्ही पाया तेन पडून आलोय. आता इथं गर्दी बघा कसली भरल्या, कारण इथं सगळं सामान मिळते पूजेचं तेन, कुंकू हळद तेन. व्हायला तुळजाईचा फोटो आणि इथं उदबत्ती साखर घेतलोय. येरमाळ्यामध्ये आलोय आम्ही. आणि येरमाळ्यामध्ये असं झाली की माझ्या मोबाईलमध्ये आहे 5% चार्जिंग, म्हणून आता वर काय चार्जिंग आहे बघणार नाही तर कुठं तर लावणार. येरमाळ्याच्या मी पायऱ्या चढवलोय आणि अशा टोटल पायऱ्या 200 आहेत. आणि फलनं जे आहे त्यांनी पण चालत आल्यात. चला माझ्या खांदी पोत्याचं वज्जे दिल्यात आणि आता चालू मी 200 पायऱ्या घेऊन. पूर्ण पायऱ्या असं स्ट्रेट वर आहेत आणि तसल्यात माझ्या डोक्यावर वज्जा आहे. ईश्वरीच्या कमानीपाशी आलोय आम्ही. आणि खाली बघा केवढ्या खाली आहे, तिथनं मी पोत घेऊन आलोय. ते येडाईच्या मंदिरमध्ये आम्ही येऊन पोचलोय. आणि इथं गर्दी बघू शकताय किती झाल्या, भरल्या पूर्ण गर्दी. डिमला 4 मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण इथंच झोपलेलो. आणि आम्ही झोपलेलो म्हणजे इथं. आणि इथं आता सकाळी झाल्यावर इथं व्ह्यू बघा कसला शेवट आलाय. इथं पूर्ण खाली म्हणजे दर्या आहे, डोंगर रांग आहेत. आणि इथंच तेवढं घाण केल्यात, तेवढं काय कचरा चालणार सोडा. आणि देवीचं कळस आहे आणि गर्दी इथं अजून आहे. आज काय कॅमेरा क्वालिटी अलाउड नाही म्हणून शूट केलं नाही आम्ही. वारं सुटली, डोंगराच्या वर आहे. शेवटी आलाय की नाही काय बोलूच नका. म्हणजे सगळी दरी ते नाही इथं खाली. इथं कचरा टाकल्यात, इथं ताट धुवायला चावी ते नाही. समोर माकडं बसल्यात. एकदम व्ह्यू म्हणजे शेवट आहे.
खेळ दिल्यात चालूयात आम्ही. तुमचं चार्जर इथेच आहे बघ. आता मी तुम्हाला सगळा येरमाळा दाखवतो. आता स्टार्टिंगला हे काय लागते हे मला पण माहित नाही. मग तुझ्या दुसऱ्या नंबरला आहे म्हणजे ते म्हणजे शंकराचं मंदिर. इथलं मंदिराचं काम चालू असल्यामुळे इथं सिमेंट वाळू तेन पडलेली. आता 2-3 वर्ष ते मंदिर सेम तुळजापुरागत होते. आणि तुम्ही तुळजापूरला गेला की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि इथली लाईन एवढी लागलेली कारण आज होती आमोशा आणि मंदिर तर भलं मोठं आहे. आता सगळं देवदर्शन तेन झालं. आता म्हणलो निघूया आपल्या घरला. वर तर मोबाईल मध्ये नेटवर्कच नाही. नेटवर्क नाही म्हणल्यावर चहा पाणी पिन नव्हतं सोडा. मग आम्ही डायरेक्ट आलो मंदिराच्या खाली. इथं आल्यावर म्हणलो आता भुका लागल्यात पहिला नाश्ता काहीतरी करून घेऊया. मग एका चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करायला बसलो आणि तिथं मागवलो पुरी भाजी. इथली पुरी भाजी 60 रुपयाला आणि चवनाच होता. मग तिकडनं आम्ही वडाप करून डायरेक्ट आलो येरमाळ बस स्टँडला. इथं आल्यावर तर इथं गर्दी तर जामच भरलेली. आता म्हणलो आता असल्या गर्दीत डायरेक्ट सोलापूरचीच गाडी पकडूया. आणि गाडीत तर गर्दी एवढी होती काय बोलूच नका. मला लागली आता भुका पिन लई लागली. म्हणलो सोलापुरात काहीतरी कणीस तेन खाऊन घेऊया. आता प्रवासाला झालेली आमच्या 5 तास. आता कधी जाऊन घरात मिरजत झोपण असं झालं. आजचा ब्लॉग कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. जाता जाता यूट्यूबवर सबस्क्राइब करा, इंस्टा फॉलो करा. मिळते नेक्स्ट ब्लॉग में, तब तक के लिए बाय.